आता एक मोठी बातमी समोर आली। अरुण गवळी रजेवर आहेत। अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली आहे। नागपूर खंडपीठाचा अरुण गवळीला मोठा दिलासा आहे। अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली आहे। नागपूर खंडपीठानं संचित रजा केली आहे, तर त्या याचिकेवर निर्णय देत ही मंजुरी देण्यात आली आहे। अरुण गवळी यांनी संचित रजा मिळवण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षकांकडे 18 ऑगस्ट 2024 ला अर्ज केला होता। मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 ऑक्टोबर 2024 ला तो अर्ज नामंजूर करण्यात आला होता। या विरोधात अरुण गवळी यांना वकिलांमार्फत याचिका मंजूर केली होती। त्याच याचिकेवर 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे अरुण गवळीला आता रजा मंजूर करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम। हितेश, अरुण गवळीला अखेर संचित रजा मंजूर करण्यात आली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, बघितलं गेलं तर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जे आहे ही रजा मंजूर केलेली आहे। अरुण गवळी यांनी 18 ऑगस्ट 2024 रोजी रजेची मागणी कोर्टाकडे केली होती। मात्र न्यायालयाने निवडणुका असल्यामुळे ही रजा जी आहे ती रद्द केली होती। मात्र त्यानंतर आता 28 दिवसांची जी रजा आहे ती अरुण गवळींची मंजूर केलेली आहे। संचिती रजा मंजूर केली आहे। संचिती रजा म्हणजे ज्या अरुण गवळीच्या उर्वरित ज्या सुट्ट्या असतील त्या मान्य केलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर आतापर्यंत 14 वेळा यांना जे आहे अशा सुट्ट्या ज्या आहे अशा रजा त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि आता देखील त्यांना 28 दिवसाकरिता जे आहे त्यांची रजा ज्या आहेत त्या मंजूर करण्यात आलेल्या आपण पाहतो आहोत। अरुण गवळी यांना कुठेतरी 28 दिवसांचा दिलासा मिळाला आहे असंही म्हणायला हरकत नाही। मात्र त्यांना जी जन्मठेप देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने 28 दिवसांची त्यांना रजा ही मान्य करण्यात आलेली आहे। नक्कीच, त्यामुळे या संचित रजेमुळे आता नागपूर खंडपीठानं अरुण गवळी याला मोठा दिलासा मिळाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।